चला, गुड इव्हनिंग सर्वांना. केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपण आजचं लेक्चर हे रेकॉर्डेड देत आहोत. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला डाऊट तुमचे सेंड करू शकता लेक्चर बघितल्यानंतर. तर संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2 2023 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. 2023 साठी ठोकळ्यामधून आपण तयारी करत आहोत. याच्या आधी पण आपण राज्यसेवेची परीक्षा संयुक्त वर्ग 2 वर्ग 3 साठी आपण लेक्चर सिरीज घेतली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे 45+ स्कोर सुद्धा आहेत. ठीक आहे. तर पुस्तकं कुठून घ्यायची, कशी घ्यायची हे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे. आपण जे लेक्चर कंडक्ट करत आहोत, लेक्चर घेत आहोत आपण 86व्या आवृत्त्यामधून. पुस्तक तुम्ही kesagar.com वरून घेऊ शकता. इथं तुम्हाला 20% डिस्काउंट मिळत आहे. एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा जो कोड आहे हा कोड तुम्ही वापरा. तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट मिळून जाईल. म्हणजे टोटल तुम्हाला इथं 25% डिस्काउंट मिळत आहे. 86व्या आवृत्तीमधून आपण क्वेश्चन घेतोय. प्रत्येक सब्जेक्टचे इथं 300+ वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, क्वालिटी क्वेश्चन आहेत. आयोगाच्या पेपरमध्ये तुम्हाला 80% प्रश्न याच पुस्तकातील दिसतील. ओके. आधीचे जे टॉपर्स होऊन गेलेले आहेत तुम्ही त्यांना पण विचारू शकता. सोबतच जे तुमचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील जे पोलीस भरतीची वगैरे एक्झाम देत आहेत, तर पोलीस भरतीचे आपण नवीन एडिशन आलेले आहेत आणि नोव्हेंबर एंडिंग पर्यंत त्या पुस्तकांवरती 40% ऑफ मिळत आहे. ओके. चला घ्या. आजच्या लेक्चर मधला पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? रघुनाथराव परांजपे, शिवरामपंत परांजपे, राजा परांजपे आणि रँगलर परांजपे. बघा, 337 नंबरचा क्वेश्चन आपण इथं बघत आहोत. क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? चांगला क्वेश्चन आहे. याच्या आधी पण जर तुम्ही राज्यसेवा मेन्सचे पेपर काढून बघितले तर तिथं तुम्हाला काळकर्ते परांजपेवरती क्वेश्चन आलेला दिसून येतो. ठीक आहे. आता ह्याचे जे उत्तर आहे ना, तर त्यांना काळकर्ते परांजपे का म्हणतात हे पण आपल्याला माहित पाहिजे. ओके. तर मी तुम्हाला वेळ देते. जरी लेक्चर रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुम्हाला उत्तर येत आहेत का बघा. बरोबर. तर याचं उत्तर आहे, एकच मिनिट थांबा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. शिवरामपंत परांजपे. बघा, शिवरामपंत परांजपे यांना काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते. आता यांच्याबद्दल जर आपण इन्फॉर्मेशन बघायची ठरवली तर यांचं नाव असं दिलं जातं, शिवराम महादेव परांजपे. ठीक आहे. कोण होते हे? हे होते एक मराठी पत्रकार. हे होते मराठी पत्रकार. ठीक आहे. मराठी पत्रकार, निबंधकार. ओके. आणि लेखक होते. तत्कालीन भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध त्यांनी काय केलं, काळ या मराठी साप्ताहिकातून, तर काळ हे एक मराठी साप्ताहिक होतं, या काळ ह्या मराठी साप्ताहिकातून त्यांनी टीकात्मक पत्रकारिता केलेली दिसून येते. ठीक आहे. ओके. आणि म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, यांना म्हटलं जातं काळकर्ते परांजपे. ठीक आहे. ओके. त्यांचं शिक्षण महाड रत्नागिरी पुणे या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला अशा प्रकारे शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल काळकर्ते परांजपे असा क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास पण त्यांनी इथे सांगितलेला आहे. बाकी तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला वर्णावरून समाजसुधारक विचारले जातात, तर त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये महाड या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. त्यांचं शिक्षण महाड रत्नागिरी पुणे या ठिकाणी झालेलं आहे. संस्कृत भाषेसाठी त्यांनी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. ठीक आहे. आणि ते या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी होते. लक्षात घ्या, अशा प्रकारचं जे कंटेंट आहे ते तुम्हाला लोकसेवा आयोगाकडून विचारलं जातं. ओके. त्याच्यामुळे हे पॉइंट आपण स्किप करायचे नाहीत. त्याच्यानंतर बघा, पुढे त्यांचं शिक्षण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयामध्ये संस्कृत हा विषय शिकवला.
1898 मध्ये जर आपल्याला इथं विचारलं गेलं काळ या वृत्तपत्राबद्दल, तर 1898 मध्ये त्यांनी काळ हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि काळ या वृत्तपत्राबाबत बोलायचं झालं तर केसरीला सुद्धा या वृत्तपत्राने काय केलं होतं, मागं टाकलेलं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. वक्रोक्ती नावाचा नवीन अलंकार जो आहे हा त्यांनी मराठी भाषेला दिला होता. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. विष्णू शास्त्री चिपळूणकर शिवराम पंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. ओके. आणि जर तुम्हाला विचारलं की यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता, तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा. ओके. क्लिअर. आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल. बघा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्ही पाटील सरांच्या पुस्तकातून देत आहे आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला डेफिनेटली उपयोगी पडणार आहे. पुढे तुम्ही आणखी इन्फॉर्मेशन मिळते की बाबा मुळशी सत्याग्रहामध्ये सहभाग होता त्यांचा, बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पण अध्यक्षपद होते. बरोबर. कथा लेखक होते. रत्नाकर मासिकातून त्यांचे लेखन, बघा त्यांच्या मासिकाबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो. रत्नाकर नावाचं जे मासिक आहे त्या मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होते. ओके. तर हा होता आपला पहिला क्वेश्चन. आता पुढचा जो ऑप्शन आहे रँगलर परांजपे, बघा तुम्हाला एकाच क्वेश्चन मधून पुढं आणखी क्वेश्चन येऊ शकतात. ओके. आता काळकर्ते परांजपे आपण बघितले, मग हे रँगलर परांजपे कोण होते? रँगलर पुरुषोत्तम रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. लक्षात घ्या. हे होते पेशाने गणिताचे प्राध्यापक. ठीक आहे. कोण होते? गणिताचे प्राध्यापक होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ओके. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिश भारताच्या वकिलातीत उच्चायुक्त पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. ओके. भारतरत्न प्राप्त होते का? नाही. तर त्यांनी काय केलं होतं, आता तुम्हाला एक क्वेश्चन मी विचारते, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या जर तुम्हाला माहित असेल तर. त्यांना रँगलर ही पदवी मिळाली होती का? रँगलर ही पदवी मिळाली होती का? का त्यांचं नावच होतं रँगलर? चला सांगू शकता तुम्ही मला, चॅटबॉक्स मध्ये द्या उत्तर येत असेल तर. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅशडॅश समाजसेवकाने आपल्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती देऊन आपण केवळ बोलघेवडे समाज सुधारक नाही हे कृतीनं सिद्ध केलं. उक्ती आणि कृती यांच्यामध्ये साम्यता. ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, रा गो भांडारकर आणि बाळशास्त्री जांभेकर. 338 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली आणि त्यांनी दाखवून दिलं की आपण केवळ बोलतच नाही तर आपण कृती पण करतोय. ओके. चला उत्तर आहे या क्वेश्चनचं रा गो भांडारकर. बरोबर. तर रा गो भांडारकर यांनी काय केलं, विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली आणि आपण केवळ फक्त बोलत नाही तर आपण ती गोष्ट करतो पण हे त्यांनी दाखवून दिलं. आता काही समाज सुधारक असे होते की बाबा ते बोलत एक होते आणि करत एक होते. लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये काय येत होतं, भेदभाव दिसत होता. बरोबर. आता हे रामकृष्ण गोपाळ भांडारकर कोण होते यांच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर संस्कृत पंडित, मराठी शिक्षण तज्ञ, समाज सुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते. ठीक आहे. कोण होते? प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. मराठी शिक्षण तज्ञ, समाज सुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. ठीक आहे. आता इथं बघा यांचं जीवन वगैरे जर आपण बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मालवणला त्यांचा जन्म दिसून येतो. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला वर्णनावरून समाज सुधारक ओळखा, वर्णनावरून समाज सुधारक ओळखा असे जे क्वेश्चन असतात तिथे तुम्हाला विचारले जातात की बाबा त्यांचा जन्म मालवणला झाला का, त्यांचं शिक्षण रत्नागिरी, मुंबई, मालवण या ठिकाणी झाले किंवा एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये आणि नंतर पुण्याला त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले का, वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि लक्षात घ्या विधवा विधवा विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. ठीक आहे. हा.
ज्या काळामध्ये पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणं दुर्मिळ होतं, त्या काळामध्ये भांडारकरांनी काय केलं? भाषा, ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी या लिपींचं संपूर्ण ज्ञान मिळवलं. प्राचीन भारतामध्ये आपण वाचतो बरोबर, असं अशोकांच्या काळामधले जे कोरीव लेख होते वगैरे, तिथं कोणती भाषा वापरली जात होती वगैरे वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? भांडारकर प्राच्यविद्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. 1917 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली. तर उत्तर काय आहे? रा. गो. भांडारकर. असंच तुम्हाला प्रत्येक ऑप्शन इथं व्यवस्थित चेक करायचं आहे. जसं मी तुम्हाला रा. गो. भांडारकर एक्सप्लेन केले, तसंच तुम्ही बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्याशी रिलेटेड पण जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्ही बघून घ्या. हे आपण इरेज करूया आणि मग आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले. वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आता हे सगळं वाचायची गरज नाही बरं का, मी तुम्हाला वाचून तर दाखवते, पण वाचायची गरज नाही. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की शिक्षणाचे किंवा विद्येचे महत्व विशद करणाऱ्या या पंक्ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या डॅश डॅश या ग्रंथात लिहिलेल्या आहेत. ज्योतिबा फुल्यांची जी ग्रंथ संपदा आहे, ती ग्रंथ संपदा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाते आणि स्पेशली तुम्हाला जो त्याचा क्रम आहे की त्यांच्या मरणोत्तर कोणता ग्रंथ प्रकाशित झाला आणि सुरुवातीचा ग्रंथ कोणता होता, मग ते नाटक होतं, तृतीय रत्न, शिवाजी महाराजांचा पोवाडा होता वगैरे वगैरे, असं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. तर शिक्षणाचं आणि विद्येचं महत्व त्यांनी कोणत्या ग्रंथात विशद केलंय? गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूर, सार्वजनिक सत्यधर्म आणि इशारा. सोपे क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. इतके अनर्थ एका अविद्येने केले. बघा, तुम्ही जर बघितलं तर एक समाज सुधारक म्हणून जेव्हा तुम्ही ज्योतिबा फुल्यांविषयी वाचता, बरोबर, जितकं वाचाल तितकं कमी आहे. जेवढं तुम्हाला मिळेल ना तितकं कमी आहे असं मी म्हणेल, कारण खूप इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. आपण असं समजतो की आपली इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली तोपर्यंत काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन मिळते, बरोबर. आता इथं जर आपण बघितलं तर याचं उत्तर आहे शेतकऱ्याचा असूड. उत्तर काय आहे? शेतकऱ्याचा असूड, बरोबर. आता इथे सार्वजनिक सत्यधर्म आलेला आहे, तर सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो, बरोबर. या समाजाचं जे मुखपत्र आहे दीनबंधू हे साप्ताहिक चालवलं. तुकारामांच्या अभंगाचा त्यांचा गाढा अभ्यास होता, बरोबर. ओके. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ समर्पित केला होता, ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहित पाहिजे. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्य धर्म त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे 1891 मध्ये, बरोबर. लक्षात आलं? आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला 1855 पासून म्हणजे तृतीय रत्न पासून, आता सगळंच नका करू, 1855 पासून 1891 पर्यंत या काळामध्ये त्यांची सगळी ग्रंथसंपदा एकदा वाचून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तृतीय रत्न आहे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, गुलामगिरी आहे, दुष्काळ विषयक पत्रक आहे, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेलं निवेदन आहे, शेतकऱ्याचा असूड आहे, महात्मा फुले यांचे मलबारींच्या 2 टिपणांविषयी मत आहे पण ते विचारलं जात नाही, सत्सार अंक 1, सत्सार अंक 2, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, महात्मा फुले यांचे उईल पत्र वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. याच्यामधले जे सिलेक्टेड आहे ते तुम्हाला करून घ्यायचे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपला आहे रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून, रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव कोणी प्रकट केला? लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, केशवराव झेडे. 340 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय आहे बघा. शिवरायांवर पोवाडा लिहिला हे मी तुम्हाला आत्ताच हिंट दिली होती. महात्मा फुले, बरोबर, महात्मा फुले. तर रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयी आपला आदरभाव जो आहे
तो महात्मा फुल्यांनी व्यक्त केलेला आहे. आता इथं तुम्हाला केशवराव जेधे ऑप्शन मध्ये आलेले आहेत. याच्या आधी पण मी तुम्हाला लेक्चर घेतले होते आणि केशवराव जेधे यांच्यावरती एक्झाम मध्ये पण क्वेश्चन असतात. ठीक आहे. केशवराव मारुतराव जेधे कोण होते? मराठी राजकारणी होते, बहुजन समाज सुधारक चळवळीचे नेते होते, बरोबर. कान्होजी नाईक यांचे वंशज होते. ओके. आणि केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. ठीक आहे. कशाशी होता? ब्राह्मणेतर चळवळीशी होता. लक्षात आलं? बाकी अजून यांच्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन विचारली जाते, पण आता इथं ऑप्शन मध्ये आहे तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला इथं सांगत आहे. तुम्हाला शिवस्मारक म्हणून यांची पत्रकारिता विचारली जाऊ शकते. सत्यशोधक समाजाचे ते सदस्य होते का? बरोबर, हे तुम्हाला विचारलं जातं. किंवा जेथे मॅन्शन हे चळवळीचं केंद्र होतं का, वगैरे वगैरे. सोबतच तुम्हाला दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर, कैवारी आणि तेज साप्ताहिक. दिनकरराव, जेव्हा केशवराव जेधेंबद्दल क्वेश्चन असतो तिथं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिनकरराव जवळकर सुद्धा असतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, त्यांची घराणी सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून आपणास डॅश डॅश यांचाच उल्लेख करावा लागेल. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, नारायणराव लोखंडे आणि केशवराव जेधे. चला, आत्ताच मी तुम्हाला सांगते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. केशवराव जेधेंबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं त्यांचं काम काय होतं, बरोबर. आता इथं तुम्ही नारायणराव लोखंडे हा ऑप्शन इलिमिनेट करा. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं काम जे आहे ते अस्पृश्यांशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे यांना पण तुम्ही इलिमिनेट करा. उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. ओके. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व त्यांची घराणी सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत, बरोबर, म्हणून आपण यांचा उल्लेख करतो. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन आहे. हायलँड या लेखकाने डॅश डॅश यांची तुलना इटलीच्या काहूरशी केलेली आहे. ज्योतिराव फुले, गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. तर क्वेश्चन इझी आहे, एक्झाम मध्ये विचारलेले पण आहेत, बरोबर. तर बघा, गोपाळकृष्ण गोखले जे होते ना, तर गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना हायलँड हे जे लेखक होते या लेखकांनी इटलीच्या काहूरशी केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता हे इटलीचे काहूर कोण होते, त्यांच्यासोबतच का बरं यांची तुलना वगैरे केली, तर हा भाग तुम्हाला एक्सप्लेन करा असं दिला जात नाही, बरोबर. अं, त्याच्यामुळे तुम्ही इतकं डीप मध्ये जाऊ नका. फक्त आपल्याला काय सांगायचं आहे की इटलीच्या काहूरशी कोणाची तुलना केली तेवढं फक्त सांगितलं आपल्याला सफिशियंट आहे. 1855 मध्ये सर्वप्रथम तृतीय रत्न हे नाटक लिहून आपल्या लेखन प्रबोधन कार्यास प्रारंभ केला खालीलपैकी कोणी? तृतीय रत्न आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, लोकहितवादी महात्मा ज्योतिबा फुले आणि गोपाळ गणेश आगरकर. उत्तर काय येईल? महात्मा ज्योतिबा फुले. अगदी डोळे झाकून तुम्ही उत्तर सांगू शकता. पण जेव्हा उलटा क्वेश्चन विचारला जाईल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक कधी लिहिले, सन 1855, सन 1854, 1866, असे जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिले जातील, ठीक आहे, तिथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन आहे. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी? ओके, असं खालीलपैकी कोणी म्हटलं आहे? आता याचं एक्सप्लेनेशन, याचा अर्थ काय होतं वगैरे वगैरे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाहीत, पण जेव्हा आपण या ओळी वाचतो तेव्हा आपण पटकन सांगू शकतो की गाडगे महाराज, महात्मा फुले, तुकडोजी महाराज आणि संत तुकाराम यांच्यापैकी या ओळी कुणाच्या आहेत? तर या ओळी आहेत महात्मा फुले यांच्या. ठीक आहे. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी? बरोबर, बरोबर आहे का बघा. ओके, क्लिअर. चला, जस्ट एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा.
चला बघा. तर दुष्काळाच्या महात्मा फुले बरोबर. आता जर आपण बघितलं ना तर तुम्हाला महाराष्ट्रातील संत परंपरेवरती एखादा क्वेश्चन राज्यसेवेला पण असतो. आपल्याला इथं समाज सुधारक विचारले जातात. स्पेसिफिक समाज सुधारक. तुम्हाला संत परंपरेबद्दल इतकी माहिती संयुक्त पूर्व परीक्षेला विचारली जात नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, भाई माधवराव बागल. आपल्या ठोकळ्यातून जवळजवळ 80% क्वेश्चन कव्हर होतात. लक्षात घ्या बरं का. फक्त तुम्ही जे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन व्यवस्थित वाचले पाहिजेत, क्वेश्चन व्यवस्थित अनालिसिस केले पाहिजेत आणि पुस्तकामध्ये थेरीचा पण पार्ट येतो, तर तो थेरीचा पार्ट सुद्धा तुम्ही काय केला पाहिजे, कव्हर केला पाहिजे. ओके. तर खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित आहेत? महात्मा फुले संबंधित आहेत. बरोबर. आता इथे जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो तर खतफोडीचे बंड कशाशी संबंधित होते? तर दुष्काळाच्या प्रश्नाशी संबंधित होते. असाही तुम्हाला उलटा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बरोबर. ओके. चला बघा. त्याच्यानंतर तुम्हाला तर उलटे सुलटे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं, हे जे कंटेंट आहे हे कंटेंट व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर. 346 नंबरचा क्वेश्चन बघा. गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या युनायटेड स्टेट्स मधील लोकांना आपला गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केला. हे मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देतानाच सांगितलं होतं. बरोबर. की महात्मा फुले यांनी आपला कोणता ग्रंथ गुलामांना अर्पण केला. बरोबर. युनायटेड स्टेट मधील. तर जेव्हा आपण एक्सप्लेन करत असतो तेव्हा लक्ष देत चला एक्सप्लेनेशन कडे. एकच मिनिट थांबा. चला बघा. तर इथे उत्तर ऑप्शन आहेत महात्मा फुले, नानासाहेब गोरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाळकृष्ण गोखले. उत्तर काय आहे आपल्याला माहितच आहे, फक्त आपण एक्सप्लेनेशन दिले त्याच्यामुळे आपल्याला उत्तर माहित आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन समाज सुधारकांवरतीच असतात, हेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं नानासाहेब गोरे ऑप्शन मध्ये आहेत, पण यांच्यावरती जास्त क्वेश्चन आयोगाकडून विचारले जात नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू शकता किंवा यांच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटली वाचून घ्यावी तर वाचून घ्या. बाकी गोपाळकृष्ण गोखले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येतात म्हणजे येतात म्हणजे जनरली कॉमन क्वेश्चन त्याच त्याच समाज सुधारकांवरती विचारले जातात आणि हिस्ट्रीला तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. एक दोन क्वेश्चन असे असतात जे आपल्याला आउट ऑफ सिलेबस वाटतात, पण ते आउट ऑफ सिलेबस नसतात. आपली पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. वतू देशपांडे सरांचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक आहे, तिथून पण बरेच क्वेश्चन आलेले आहेत. डॅश डॅश यांनी इसवी सन 1864 मध्ये पुण्यातील गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह म्हटले. पहिला विधवा पुनर्विवाह. महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक. आता इथं तुम्ही ना जेव्हा ऑप्शन बघता तेव्हा तुम्ही सर्वात आधी ऑप्शन इलिमिनेट कोणता करता? लोकमान्य टिळक. बरोबर. विधवा पुनर्विवाह म्हटले. वेदोक्त प्रकरण तुम्ही वाचलं असेल तर तुम्ही लगेच लोकमान्य टिळकांचा ऑप्शन इलिमिनेट करून टाकता. न्यायमूर्ती रानडे साहेबांचं पण ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता इथं पटकन. आता दोन ऑप्शन राहतात, दोन पैकी उत्तर आहे आपलं महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. ओके, लक्षात येते का बघा. तर अशा प्रकारे आपल्याला हाच क्वेश्चन 1864 वरती विचारला जाऊ शकतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह डॅश डॅश मध्ये घडवून आणला, किंवा 1864 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कोठे घडवून आणला? तर पुण्यातील गोखले बागेमध्ये. म्हणजे एकच क्वेश्चन तुम्हाला 3 ते 4 प्रकारे आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे अज्जन एलायझा सॉलोमन हे ज्यू धर्मीय गृहस्थ डॅश डॅशच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन. अज्जन एलायझा सोलोमन ज्यू धर्मीय गृहस्थ होते आणि ते व्यवस्थापक मंडळ कोणाच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते असं विचारलंय.
जेव्हा आपण हिस्ट्री अभ्यासतो, प्रार्थना समाज असेल, डिप्रेस्ड क्लासेस मिशन असेल, ब्राह्मो समाज असेल, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, इतर जे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी आहेत, अशा प्रकारचे जे छोट्या मोठ्या संस्था होत्या, संघटना होत्या, समाज होते, तर त्याचं काही व्यवस्थापक मंडळ होतं, त्याचे फाउंडर सदस्य होते, ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर इथे बघा, सत्यशोधक समाज, तर हे होते सत्यशोधक समाजाच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य. असे क्वेश्चन जर तुम्ही याच्या आधी वाचले नसतील, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे ठोकळा असेल तर ठोकळ्यामध्ये स्टार करा, हायलाइट करा आणि ते सतत रिवाइज पण करा. ठीक आहे, कारण रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. 349 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथं मी तुम्हाला प्रार्थना समाजाची माहिती, ब्राह्मो समाजाची माहिती देत नाही, कारण का, पुढं आपल्याला प्रार्थना समाजावरती, ब्राह्मो समाजावरती आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन वरती क्वेश्चन आलेलेच आहेत. ओके. 348 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे 49 नंबरचा क्वेश्चन. नंतरच्या काळात स्त्री क्षुद्रांच्या उन्नतीसाठीच लढणाऱ्या व त्यासाठीच आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॅश डॅश या थोर समाज सुधारकाने विद्यार्थी दशेत असताना इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. या क्रांती गुरुकडून नेमबाजी आणि दांडपट्टा वगैरेचं शिक्षण घेतलं होतं. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, भाई माधवराव बागल आणि लोकहितवादी. काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल, 349 अ ऑप्शन येईल, बरोबर. आता इथं तुम्हाला लहुजी वस्ताद साळवे विचारलेत, तर उत्तर आलं महात्मा फुले, बरोबर. वसुदेव बळवंत फडके यांना पण लहुजी वस्ताद साळवेंनी शिक्षण दिलं होतं का, हे तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. आता वासुदेव बळवंत फडके हे क्रांतिकारक होते, बरोबर. त्याच्यामुळं सिली मिस्टेक होऊ शकतात, घाईघाईमध्ये आपण वासुदेव बळवंत फडके असं उत्तर देऊ शकतो, पण जनरली मला नाही वाटत की कोणत्या विद्यार्थ्याकडून हा ऑप्शन चुकू शकेल. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन आहे, इंग्रजांचे राज्य हितकारक आहे असं प्रतिपादन केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात असली तरी हिंदुस्थानला पार्लमेंट हवे ही मागणी त्यांनीच प्रथम केली हे विसरता येणार नाही. बघा, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी महात्मा फुले आणि गोपाळकृष्ण गोखले. इथं काय म्हटलंय तुम्हाला, की एक समाज सुधारक असे होते की जे असं म्हणत होते की बाबा इंग्रजांचं राज्य हितकारक आहे, बरोबर. पण पण त्यांनीच एक चांगली मागणी पण केली होती की हिंदुस्थानला पार्लमेंट हवे, बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी इंग्रज लोकांना चुकीचं म्हणायचंय तिथं ते चुकीचं म्हणत होते, पण ज्या ठिकाणी ते चांगलं म्हणायचं आहे तिथं ते चांगलं पण म्हणत होते. तर ते कोण होते असं तुम्हाला विचारलंय, तर याचं उत्तर आहे लोकहितवादी. आणि तुम्हाला याच कंटेंटशी रिलेटेड अजून एक क्वेश्चन विचारला जातो, उत्कृष्ट संसदपटू, बरोबर. उत्कृष्ट संसदपटू, तर त्याचं उत्तर काय येईल, गोपाळकृष्ण गोखले येईल. त्याच्यामुळे इथं सिली मिस्टेक करू नका, म्हणजे उत्तर चुकवू नका. त्याच्यानंतर आहे, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते, सुधारक, प्रभाकर, दर्पण आणि लोकहितवादी. हा क्वेश्चन तर एकदम इझी आहे. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र हे दर्पण होतं, हे आपल्याला पण माहित आहे, बरोबर. पण तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, तुम्हाला इतिहासामधील जी वृत्तपत्र आहेत ना, तर त्या कोणत्याही वृत्तपत्रावरती क्वेश्चन येऊ शकतो, क्रम लावा असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा कोणतं वृत्तपत्र कोणी पब्लिश केलं होतं, कुठून पब्लिश होत होतं, कोणत्या भाषेमध्ये पब्लिश होत होतं, बरोबर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारले जातात. ठीक आहे, ओके. चला, आता इथं मी तुम्हाला जास्त वृत्तपत्रांची नावं एक्सप्लेन करत नाही. पुढचा क्वेश्चन आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून डॅश डॅश यांचा यथार्थ गौरव केला जातो. नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर आणि लोकहितवादी. ठीक आहे, बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून इथं तुम्हाला कोणाचा गौरव केला जातो असं विचारलेलं आहे. उत्तर तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, 325 नंबरचा क्वेश्चन, बाळशास्त्री जांभेकर, बरोबर. बाळशास्त्री जांभेकर, कधी कधी काय होतं माहिती का, कॉमन क्वेश्चन येतात, पण कॉमन क्वेश्चनची पण उत्तरं आपल्या चुकतात. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सिली मिस्टेक झाली माझ्याकडून, आणि मग आपल्याकडून एखादा मार्क जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर.
चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट आता हे 2 क्वेश्चन इझी आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन केलेले नाहीत. पुढचा क्वेश्चन आहे 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? बॉम्बे असोसिएशनची. तर तुम्हाला विचारले खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता म्हटलंय. नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि बाळशास्त्री जांभेकर. तुम्हाला आत्ताची जर तुम्ही एक्झामची क्वेश्चन पेपर बघितली तर अशाच प्रकारचे काही क्वेश्चन दिसतात. त्याच्यामध्ये कन्फ्युजन कधी कधी होऊन जातं, किंवा एखादी राजकीय संघटना असेल, मग ही पहिलीच राजकीय संघटना होती का दुसरी राजकीय संघटना होती, वगैरे वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारले जातात. आता इथं काय होतं, इथं तुम्हाला बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता हाही क्वेश्चन विचारला जातो, आणि कोणाचा सहभाग नव्हता अशा प्रकारचा पण क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो आयोगाकडून. ठीक आहे. तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा इथं सहभाग नव्हता. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं लक्षात ठेवायचं? एक तर तुम्ही यांचा टाइम पिरियड लक्षात ठेवा. ठीक आहे. टाइम पिरियड लक्षात ठेवा, या संस्थांचा टाइम पिरियड लक्षात ठेवा. मग जर हे समाजसुधारक त्या काळातील नसतील तर ते कसे असतील या स्थापनेमध्ये, बरोबर? किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, सगळ्या संस्थांची एक लिस्ट काढू शकता आणि त्या लिस्टनुसार तुम्ही चार्ट बनवू शकता, आणि तिथं जे सभासद होते त्यांचा वेगळा ग्रुप बनवा, जे नव्हते त्यांचा वेगळा ग्रुप बनवा, बरोबर? ओके, क्लिअर? अशा प्रकारे आपण इथं नोट्स काढू शकतो. किंवा व्ही पाटील सरांच्या बुकमध्ये तुम्हाला रेडीमेड सगळं दिलेलंच आहे. या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, तसं तर ठोकळ्याच्या बाहेर पण क्वेश्चन जात नाहीत. एखादा क्वेश्चन असू शकतो जो रेफरन्स बुक मधून विचारला जातो. डॅश डॅश यांनी चालवलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले. बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळ कृष्ण गोखले. उत्तर काय आहे? इझी इझी क्वेश्चन आहे. आजचे क्वेश्चन खूप इझी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते. गोपाळ हरी देशमुख. लक्षात घ्या, आता जेवढे क्वेश्चन आज घेतोय आपण, 20 घेतोय, 25 घेतोय, तर तुम्हाला 25 पैकी किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले ते तुम्ही मार्क लिहून काढा, बरोबर? याच्यामधून काय होईल, तुमचा एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, आणि मग पुढे अभ्यास करायला पण आपल्याला मूड येतो. खालीलपैकी कोणाच्या बाबतीत उक्ती आणि कृती यांच्यामध्ये विरोधाभास किंवा सामाजिक विचार व वैयक्तिक जीवनातील कृती यांमधील विसंगती या बाबतीत टीका करण्यास त्यांच्या विरोधकांना वाव मिळाला, बरोबर? म्हणजे ते बोलले एक आणि केलं एक, बरोबर? राघव भांडारकर यांच्याबद्दल तर आपण पाठीमागच बघितलं होतं, ह्यांचं तर उलट होतं ना, जे बोलले तेच केलं होतं यांनी, त्याच्यामुळे हे ऑप्शन मध्ये येतील का? नाही येणार. महात्मा फुले पण नाही येणार, कर्वे साहेब पण नाही येणार, बरोबर? यांनी पण विधवेशी विवाह केला होता. उत्तर आहे लोकहितवादी, बरोबर? उत्तर काय आहे? लोकहितवादी. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह यांचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या डॅश डॅश या समाज सुधारकाने इसवी सन 1874 मध्ये एका विधवेशी विवाह करून उक्ती आणि कृती यामधील एक वाक्यता सिद्ध केली, बरोबर? उत्तर काय येईल बघा. आपण क्वेश्चन एकदम इझी आहे, याच्यामध्ये पण काहीच अवघड नाही. विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित इथं तुम्ही उत्तर धोंडो केशव कर्वे देऊ शकता, पण नाही येणार, बरोबर? कारण इथे तुम्हाला 1874 दिलेला आहे. पहा, जर तुम्ही हे जर बघितलं नसेल तर तुम्ही धोंडो केशव कर्वे उत्तर देणार, पण ते उत्तर येणार नाही. विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री चिपळूणकर, बरोबर? आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी, या तिन्ही पर्सन बद्दल क्वेश्चन येतात. मग तिन्ही पर्सन एकच आहेत का वेगवेगळे आहेत ते तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहून मराठी भाषेच्या व्याकरणाचा पाया घालणाऱ्या डॅश डॅश यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सार्थ गौरवले जाते. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादोबा पांडुरंग आणि न्यायमूर्ती रानडे. उत्तर काय येईल? दादोबा पांडुरंग तर्खडकर, बरोबर? आत्माराम पांडुरंग तर्खडकर आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यावरती लोकसेवा आयोगाचे क्वेश्चन कायमच असतात. ओके, चला, तर आजचे आपले 2 लेक्चर रेकॉर्डेड आहेत. मे बी उद्या आणि परवा पण तुम्हाला रेकॉर्डेडच लेक्चर मिळतील. थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपण रेकॉर्डिंग देत आहोत. जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.